बघा याच्यामध्ये काही सूत्र आहेत. त्रिकोणाची परिमिती आणि त्रिकोणाचे क्षेत्रफळ. त्रिकोणाची परिमिती काय असते? त्रिकोणाची परिमिती तिन्ही बाजूंची बेरीज म्हणजे काय असणार आहे त्रिकोणाची परिमिती. त्रिकोणाचे क्षेत्रफळ सूत्र काय आहे? 1/2 पाया गुणिले उंची. तसं दुसरं आणखी एक क्षेत्रफळ आहे त्रिकोणाचे क्षेत्रफळ वर्गमुळात s कंसात s वजा a दुसऱ्या कंसात s वजा b गुणिले s वजा c. तर s म्हणजे काय आहे? त्रिकोणाची अर्ध परिमिती. म्हणजे त्रिकोणाची परिमिती आहे त्याच्या अर्धी परिमिती म्हणजे काय आहे? s. हे काय आहे? हेरॉनचं सूत्र आहे त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं. त्यानंतर आणखी आहे समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ. समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ काय आहे? वर्गमुळात 3/4 गुणिले बाजूचा वर्ग. त्यानंतर आणखी आहे काटकोन त्रिकोणाचे बघा 1/2 गुणिले काटकोन करणाऱ्या बाजूंचा गुणाकार. त्यानंतर आहे चौरसाची परिमिती. चौरसाची परिमिती म्हणजे काय? चौरसाची चारी बाजू काय असतात? सारख्या मापाच्या असतात. म्हणून चौरसाची परिमिती चारी बाजूंची बेरीज म्हणजेच काय असणार आहे? 4 गुणिले बाजूची लांबी. त्यानंतर चौरसाचे क्षेत्रफळ असणार आहे बाजूचा वर्ग. चौरसाचे क्षेत्रफळ असणार. चौरस म्हणजे काय? ज्या चौकोनाच्या चारी बाजू समान मापाच्या आहेत आणि कोण सुद्धा समान मापाचे आहेत. तर बघा ह्याच्या चारी बाजू काय असतात? समान असतात. म्हणजेच ह्याची परिमिती काय येणार आहे? 4 गुणिले बाजू. त्यानंतर ह्याचे क्षेत्रफळ काय येणार आहे? बाजू सगळ्या सारख्या मापाच्या आहेत म्हणजेच बाजूचा वर्ग. ही काय येणार आहे? चौरसाचे क्षेत्रफळ. आणि जेव्हा कर्ण दिला असेल, हा चौरसाचा असा कर्ण दिला असेल तर त्यावेळी कर्णावरून जर क्षेत्रफळ विचारलं असेल तर काय येणार आहे? कर्ण वर्ग भागिले 2. हे काय येणार आहे? तर चौरसाचे क्षेत्रफळ. आयताची परिमिती. आयताची परिमिती आयत काय असतो? आयताच्या समोरच्या बाजू काय असतात? एकरूप असतात किंवा समान लांबीचे असतात. तर दोन रुंदी आणि 2 लांबी मिळून काय होणार आहे? आयताची परिमिती. म्हणजेच 2 लांबी अधिक रुंदी किंवा 2 रुंदी अधिक लांबी ही काय आहे? आयताची परिमिती. आणि क्षेत्रफळ म्हणजे काय असणार आहे? लांबी गुणिले रुंदी. हे काय असणार आहे? आयताच्या क्षेत्रफळाचे सूत्र. समांतरभुज चौकोन म्हणजे सारखा असतो फक्त आयताचेच प्रत्येक बाजू काय असतात? किंवा प्रत्येक कोन काटकोन असतात. समांतरभुज चौकोनाच्या समोरासमोरच्या बाजू काय असतात? समांतर असतात आणि एकरूप असतात म्हणजे समान लांबीच्या असतात. आयताची परिमिती म्हणजेच काय असणार आहे? समांतरभुज चौकोनाची परिमिती. 2 लांबी आणि 2 रुंदी. क्षेत्रफळ काय असणार आहे? पाया गुणिले उंची. म्हणजे हा पाया असेल तर ही त्याची उंची असते इथं. पाया गुणिले उंची. हे काय आहे? तर समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ. तुम्हाला देत असताना उंची किंवा पाया दिला असेल त्याच्यावरून उंची पाया दिला असेल त्याच्यावरून क्षेत्रफळ काढायचं असेल किंवा क्षेत्रफळ दिला असेल आणि पाया किंवा उंची यापैकी एक घटक दिला असेल त्याच्यावरून उंची किंवा क्षेत्रफळ काढता येईल. त्यानंतर समभुज चौकोन. समभुज चौकोन आणि चौरसामध्ये सुद्धा साम्य आहे. फक्त कोनांमध्ये फरक आहे. समभुज चौकोनाचे कोन हे समोरासमोरचे कोन एकरूप असतात आणि चौरसाचे सर्वच कोन काय असतात? एकरूप असतात. तर समभुज चौकोनाच्या क्षेत्रफळ काय आहे? 1/2 गुणिले कर्णाच्या लांबीचा गुणाकार. कर्णांचा गुणाकार. हे कर्ण दिले असतील, हा कर्णांच्या लांबीचा काय असणार आहे? गुणाकार असेल. हे क्षेत्रफळ काढण्यासाठी बाजू दिली असेल, एक कर्ण दिला असेल किंवा दोन्ही कर्ण दिले असतील याच्यावरून काय काढता येईल? समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ काढता येईल. ठीक आहे. त्यानंतर पुढचा आहे बघा समलंब चौकोन. समलंब चौकोन म्हणजे काय? ज्या चौकोनातील एका समोरासमोरील बाजूची जोडी काय असते? समांतर असते. त्याला काय म्हणतो? समलंब चौकोन. समलंब चौकोनाच्या क्षेत्रफळाचे सूत्र काय आहे? तर 1/2 गुणिले समोरासमोरील बाजूंची बेरीज. समजा ABCD हा समलंब चौकोन आहे. तर समोरासमोरील बाजू कोणत्या आहेत? समांतर बाजू AB
आणि DC या बाजूंची बेरीज गुणवले त्याची उंची, म्हणजे ही इथं काय असणार आहे उंची गुणुले उंची, हे काय असणार आहे समलंब चौकोनाच्या क्षेत्रफळाचं बघ. आता आपण ह्याच्यामध्ये काय अगोदर एक्झाम्पल बघूया आणि त्यानंतर घनफळ आणि पृष्ठफळ बघूया. एक्झाम्पल कसे असतील, एका चौरसाची बाजू 8 सेंटीमीटर आहे व दुसऱ्या चौरसाचा कर्ण 8 सेंटीमीटर आहे, तर त्या दोघांच्या क्षेत्रफळातील फरक किती असेल? त्या दोघांच्या क्षेत्रफळातील फरक, क्षेत्रफळातील फरक किती असेल? बघा, चौरसाची बाजू दिली असता त्याचं क्षेत्रफळ किती येणार आहे? बाजूचा वर्ग किती येणार आहे? बाजूचा वर्ग 8चा वर्ग म्हणजेच 64. हे काय झालं? 64 चौरस सेंटीमीटर किंवा सेंटीमीटरचा वर्ग. हे झालं एका चौरसाची ज्याची बाजू दिली आहे त्याचे क्षेत्रफळ. त्यानंतर कर्ण दिला आहे, एक दुसऱ्या चौरसाचा काय दिलेला आहे? कर्ण दिला आहे. कर्ण दिला असेल तर फॉर्म्युला किंवा सूत्र काय? कर्ण वर्ग भागिले 2. कर्णाचा वर्ग किती येणार आहे? 8चा वर्ग भागिले 2 म्हणजे 64 भागिले 2 32 चौरस सेंटीमीटर. 32 चौरस सेंटीमीटर. आणि त्याच्या क्षेत्रफळातील फरक विचारले. क्षेत्रफळातील फरक काय येणार आहे? 64 सेंटीमीटर चौरस सेंटीमीटर वजा 32 चौरस सेंटीमीटर म्हणजेच 32 चौरस सेंटीमीटर हा काय असणार आहे? ह्याच्या क्षेत्रफळातील फरक असणार. त्यानंतर चौरसाचे क्षेत्रफळ दिले असेल, चौरसाचे क्षेत्रफळ दिले असेल आणि त्याच्यावरून त्याची परिमिती काढायला सांगितली. क्षेत्रफळ समजा चौरसाचे क्षेत्रफळ दिले 1296 चौरस सेंटीमीटर. तर त्या चौरसाची परिमिती किती? तर चौकोनाचे क्षेत्रफळ म्हणजे काय आहे? बाजूचा वर्ग. बाजूचा वर्ग किती आहे हा? 1296. हा 1296 वर्ग कितीचा आहे? 36चा. 1296 वर्ग आहे 36चा. म्हणजेच चौरसाची बाजू किती मिळाली आपल्याला? बघा, ह्याचं वर्गमूळ कसं काढायचं मोठ्या संख्येचं? हे सांगितलं मी अगोदर सुरुवातीलाच. तर हे कितीच्या मध्ये येणार आहे बघा? 1296 हा येणार आहे 900 आणि 1600 ह्याच्या दरम्यान येणार आहे. 900चं वर्गमूळ माहिती आहे 30 आहे आणि 1600चं किती आहे? 40. तर ह्या ज्या संख्येचं वर्गमूळ आहे ते 30 किंवा 40च्या दरम्यान येणार आहे. तसंच आपल्याला 35चा वर्ग सुद्धा काढता येईल. 35चा वर्ग किती आहे? 1225. ठीक आहे. बघा, ही संख्या दिलेली संख्या 1225 पेक्षा काय आहे? मोठी आहे. म्हणजे त्याचं वर्गमूळ हे 35 आणि 40च्या दरम्यान असणार आहे. त्यानंतर काय करायचं? वर्गसंख्येच्या एकक स्थानची संख्या बघायची. एकक स्थानची संख्या किती आहे? 6. तर कोणत्या संख्येचा वर्ग केल्यानंतर किंवा वर्गमुळाच्या एकक स्थानी 6 असेल तर शेवटी 6 असणार आहे. म्हणजेच 35 आणि 40 याच्या दरम्यान फक्त 36च्या एकक स्थानी काय आहे? 6 आहे. म्हणूनच 1200 वर्गमूळ काय आहे तर 36 आहे. म्हणून चौरसाची बाजू किती येणार आहे? 36 सेंटीमीटर. त्याच्यावरती काय विचारले? त्या चौरसाची परिमिती विचारली. परिमिती म्हणजेच काय? 4 गुणुले म्यूट करा मॅडम, कोण आहे? म्यूट करा. ठीक आहे. 4 गुणुले बाजू म्हणजेच काय येणार? 4 गुणुले 36 म्हणजेच 144 सेंटीमीटर ही काय असणार आहे? चौरसाची
परिमिती. बघा त्यानंतर प्रश्न आहे आयताची लांबी आणि रुंदी दिलेली आहे. आयताची लांबी आहे 3x अधिक 1 आणि रुंदी दिलेली आहे 2x वजा 1 आणि त्याची परिमिती दिलेली आहे आपल्याला. परिमिती 90 सेंटीमीटर आहे. तर त्याचे क्षेत्रफळ किती असेल? आयताची लांबी आणि रुंदी दिलेली आहे, परिमिती दिलेली आहे, त्याच्यावरून काय विचारलेलं आहे, त्या आयताचे क्षेत्रफळ किती असेल. त्यासाठी काय करावं लागेल? लांबी आणि रुंदी काढून घ्यावी लागेल. बघा आयताची परिमिती, याचं सूत्र काय आहे? आयताची परिमिती बरोबर 2 कंसात लांबी अधिक रुंदी. म्हणजेच लांबी अधिक रुंदी बरोबर किती येणार आहे? लांबी अधिक रुंदी बरोबर परिमिती भागिले 2. परिमिती भागिले 2. आता परिमिती आहे आपल्याकडे किती आहे? 90. 90 भागिले 2 म्हणजेच किती येणार आहे? 45. लांबी अधिक रुंदी बरोबर 45 येईल. ठीक आहे. बघा लांबी किती दिली आहे? 3x अधिक 1 आणि रुंदी दिलेली आहे 2x वजा 1 बरोबर येणार आहे 45. ठीक आहे. 3x आणि 2x म्हणजेच 5x बरोबर 5x हे 1 वजा अधिक वजा कॅन्सल होणार बरोबर 45. x बरोबर किती येईल? 9. तर हे 9 लांबी आणि रुंदीच्या ठिकाणी ठेवलं तर काय येईल? लांबी येणार आहे 28 सेंटीमीटर आणि रुंदी येणार आहे 17 सेंटीमीटर. 17 सेंटीमीटर. ठीक आहे. लांबी आणि रुंदी मिळाली आपल्याला. लांबी 28 सेंटीमीटर आणि रुंदी मिळाली 17 सेंटीमीटर. विचारलंय काय? तर त्याचं क्षेत्रफळ विचारलंय. क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे? क्षेत्रफळ आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणुले रुंदी म्हणजेच 28 गुणुले 17. याचं उत्तर काय येणार आहे? तर 476 चौरस सेंटीमीटर किंवा सेंटीमीटरचा वर्ग. बघा त्यानंतर एक प्रश्न आहे. एका आयताकृती बागेची, आयताकृती बाग आहे, एका आयताकृती बागेची लांबी व रुंदी दिलेली आहे. लांबी व रुंदी दिलेली आहे 30 मीटर व 25 मीटर. 30 मीटर व 25 मीटर आणि बागेच्या आतून 3.5 मीटरचा रस्ता तयार केलेला आहे. 3.5 मीटर रुंदीचा रस्ता आहे. तर रस्ता सोडून बागेचे क्षेत्रफळ किती असेल? रस्ता सोडून बागेचे क्षेत्रफळ किती असेल? एका आयताकृती बागेची लांबी आणि रुंदी अनुक्रमे 30 मीटर व 25 मीटर दिलेली आहे. त्या बागेच्या आतून 3.5 मीटर रुंदीचा रस्ता आहे. तर रस्ता सोडून बागेचे क्षेत्रफळ किती असेल? बघ काय दिले? 30 मीटर लांबी आणि 25 मीटर रुंदीची बाग आहे. त्याच्या आतून 3.5 मीटर म्हणजे हे लांबीच्या पण आतून असणार आहे आणि रुंदीचा पण आतून काय असणार आहे? 3.5 मीटर रुंदीचा रस्ता असणार आहे. बरोबर. आता लांबीच्या आतून म्हणजे इथून 3.5 असेल, इथून सुद्धा 3.5 असेल. किती असणार आहे? 7 मीटर. एकूण किती असणार आहे? 7 मीटरचा रस्ता असणार आहे. म्हणजेच 30 वजा 7 हे काय येणार आहे? आतमधील बागेचं क्षेत्र लांबी येणार आहे 23 मीटर. तसंच बघा रुंदीच्या पण 3.5 मीटर आणि 3.5 मीटर काय असणार आहे? म्हणजेच 7 मीटर. रुंदीमध्ये सुद्धा रस्ता असणार आहे 18 मीटर काय येणार आहे? बागेची रुंदी येणार आहे. तर त्याचं काय काढायचं आपल्याला? क्षेत्रफळ.
काय येईल मग क्षेत्रफळ? आयताचे क्षेत्रफळ म्हणजेच काय असतं? लांबी गुणुले रुंदी. लांबी गुणुले रुंदी. लांबी आपल्याला किती मिळाली होती? 23 मीटर आणि रुंदी 18 मीटर. 23 गुणुले 18 हे काय मिळणार आहे? बागेचं क्षेत्रफळ. बघा किती येईल बागेचे क्षेत्रफळ? 414 चौरस मीटर. त्याचप्रमाणे आणखी एक ह्याच्यावरून प्रश्न विचारतील की रस्त्याचं क्षेत्रफळ किती होतं? हा प्रश्न असेल. त्यावेळी काय करावं लागेल? तुम्हाला पूर्ण बागेचं रस्त्यासहित असणारी बाग किती होती? लांबी 30 आणि रुंदी होती 25 म्हणजेच 750 चौरस मीटर पूर्ण आयताकृती बाग त्याचं क्षेत्रफळ येणार आहे. आणि या क्षेत्रफळामधून जे आपण रस्ता सोडून काढले क्षेत्रफळ ते वजा केलं तर काय मिळणार आहे? रस्त्याचे क्षेत्रफळ वजा 414. ,264 चौरस मीटर हे काय येणार आहे? त्या रस्त्याचे क्षेत्रफळ. ठीक आहे. याच्यामध्ये 2 प्रश्न तयार होतील. किंवा रस्ता तयार करण्यासाठी लागणारा खर्च चौरस मीटर मध्ये देतील. 1 चौरस मीटरला किती खर्च आहे त्याच्यावरून आणखी एक प्रश्न तयार होईल. अशा पद्धतीचे काय होतील? प्रश्न विचारले जातील. त्यानंतर बघा, समलंब चौकोनाच्या समांतर बाजू दिलेल्या आहेत. समलंब चौकोनाच्या समांतर बाजू. समलंब चौकोनाच्या समांतर बाजू 15 सेंटीमीटर व 17 सेंटीमीटर आहे. व क्षेत्रफळ 160 चौरस मीटर आहे. तर उंची किती? तर उंची किती असा प्रश्न विचारलाय. समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ सूत्र काय होतं? समलंब चौकोना क्षेत्रफळाचं 1/2 गुणुले समांतर बाजूच्या लांबीची बेरीज. समांतर बाजू किती दिलेत? 15 आणि 17 गुणुले काय होतं? उंची. क्षेत्रफळ दिलेलं आहे आपल्याला किती आहे? 160 चौरस मीटर. बरोबर. 1/2 गुणुले 32 गुणुले उंची. हे 1/2 गुणुले 32 हे काय येणार आहे? 16. इकडं 16 ने गुणलेला आहे. डाव्या बाजूला आल्यानंतर काय होईल? भाग दिला जाईल. म्हणजेच काय येईल? उंची बरोबर 10 सेंटीमीटर. समलंब चौकोनाची उंची किती येणार आहे? 10 सेंटीमीटर. त्यानंतर बघा, समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ. 96 चौरस सेंटीमीटर आहे. आणि पाया दिलेला आहे 16 सेंटीमीटर. तर उंची किती असेल? तर उंची किती? समांतरभुज चौकोनाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे पाया गुणुले उंची. समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर पाया गुणुले उंची. क्षेत्रफळ दिलेलं आहे 96, पाया आहे 16 गुणुले उंची. उंची बरोबर काय येणार आहे? तर 96 भागिले 16 म्हणजेच 6 सेंटीमीटर. तर समांतरभुज चौकोनाची उंची किती असणार आहे? 6 सेंटीमीटर.
त्यानंतर आहे घनफळ आणि पृष्ठफळ. घनफळ आणि पृष्ठफळ मध्ये घनाचे पृष्ठफळ आणि घनाचे घनफळ. घनाला बाजू किती 8 शिरोबिंदू असतात, 6 बाजू असतात आणि 12 कडा असतात. तर घनाचे पृष्ठफळ काय येणार आहे 6 गुणिले बाजूचा वर्ग आणि घनाचे घनफळ असणार आहे बाजूचा घन. तसंच घन म्हणजे घनाच्या बाजू ह्या पूर्ण चौरसाकृती असतात आणि त्या एकमेकांना काय असतात सगळ्या एकरूप असतात. तसंच इष्टिकाची तिला बघा लांबी, रुंदी आणि उंची असते. तर इष्टिकाची ला सुद्धा 8 शिरोबिंदू, 6 पृष्ठ आणि 12 कडा असतात. त्याच्या पृष्ठफळाचं सूत्र काय आहे 2 कंसात लांबी गुणुले रुंदी अधिक रुंदी गुणुले उंची अधिक उंची गुणुले लांबी आणि घनफळाचं सूत्र आहे लांबी गुणुले आणखी वृत्तचिती किंवा दंडगोलाचे पृष्ठफळ आणि घनफळ. दंडगोलाचे पृष्ठफळ काय दंडगोल कसा असतो हा दंडगोल थोडक्यात आपल्याकडं बॉटल असतील किंवा आपल्याकडे जे डबे वगैरे असतात किंवा पाईप असतात ते काय असतात दंडगोलाकृती असतात. त्याचं पृष्ठफळ म्हणजेच काय असणार आहे हा जो गोलाकारचा आहे हा पूर्ण वक्र पृष्ठफळ जो गोलाकार भाग आहे ते वक्र पृष्ठफळ काय असणार आहे 2πr/h 2πr इंटू h आणि 2 वर्तुळाकार भाग आहेत वरचा आणि खालचा हे 2 वर्तुळाकार भाग आहेत त्याचे सुद्धा काय असणार आहे क्षेत्रफळ असणार आहे म्हणजेच 2πr². वक्र पृष्ठफळ 2πrh आणि वर्तुळाकार पृष्ठ 2πr². म्हणजेच त्याचं पृष्ठफळ काय असणार आहे वृत्तचितीचे एकूण पृष्ठफळ 2πr कंसात h अधिक r. तसेच घनफळ काय असणार आहे πr² गुणुले h. हे काय आहे तर वृत्तचितीचे पृष्ठफळ आणि घनफळ. त्यानंतरच आहे शंकू. शंकू बघा शंकूचा आकार कसा असतो हा शंकू आहे ठीक आहे. तर शंकूचा आकार हा जो वक्र भाग आहे हा वक्र भाग त्याचे वक्र पृष्ठफळ आणि हा जो तळ आहे गोलाकार त्याचं क्षेत्रफळ मिळून काय होणार आहे तर शंकूचे पृष्ठफळ. वक्र पृष्ठफळाचे सूत्र आहे बघा πr/l म्हणजे ही उंची तिरकस उंची आणि तळाचे क्षेत्रफळ आहे πr². त्या दोघांची बेरीज म्हणजेच काय असणार आहे शंकूचे पृष्ठफळ πr कंसात l अधिक r. तसेच शंकूचे घनफळ असणार आहे 1/3 तळाचे क्षेत्रफळ गुणुले ही उंची इथली उंची h. हे काय असणार आहे हे l म्हणजे आहे ही तिरकस उंची आहे आणि घनफळामध्ये जी उंची घेतो ती आहे शंकूची उंची h. त्यानंतर आहे गोलाचे पृष्ठफळ आणि घनफळ. गोलाच्या पृष्ठफळाचे सूत्र आहे 4πr² आणि घनफळाचे सूत्र आहे 4/3 πr². ठीक आहे आपण गणित बघू. घनाचे घनफळ दिले असेल तर त्याचे काय करायचं पृष्ठफळ काढायचे. बघा घनाचे घनफळ 729 घन सेंटीमीटर असेल
तर त्याचे पृष्ठफळ काढायचे. पृष्ठफळ किती असेल? घनाच्या घनफळाचं सूत्र काय आहे? घनाचे घनफळ बरोबर बाजूचा घन. घनाचे घनफळ बरोबर बाजूचा बघा किती दिलेलं आहे? 729. 729चं घनमूळ किती येणार आहे? 9. म्हणजेच घनाची बाजू किती येणार आहे? 9 सेंटीमीटर. याच्यावरून काय काढायचं आपल्याला? पृष्ठफळ. घनाचे पृष्ठफळ. घनाच्या पृष्ठफळाचं सूत्र काय आहे? बाजूचा वर्ग गुणुले 6 किंवा 6 गुणुले बाजूचा वर्ग. बाजू आहे 9, 9चा वर्ग येणार आहे 81. 81 गुणुले 6 म्हणजेच 486 चौरस सेंटीमीटर. हे काय असणार आहे? घनाचे पृष्ठफळ. काय दिलं? 5 मीटर बाजू असलेल्या दोन घन 5 मीटर बाजू असलेल्या दोन घन त्याच्या पृष्ठांच्या बाजूंवर जोडून तयार झालेल्या नवीन खोक्याचे पृष्ठफळ किती? बघा आता 5 मीटर बाजू असलेले दोन घन आहेत. हे दोन घन आहेत. त्याची बाजू किती आहे? 5 मीटर. तर असे दोन घन काय केलेत? जोडलेले आहेत आणि त्याच्यापासून एक नवीन खोका तयार झाला. तर त्या खोक्याचे पृष्ठफळ किती असेल? बघा घनाचे पृष्ठफळ सूत्र काय होतं? 6 गुणुले बाजूंचा वर्ग. कारण घनाला बाजू किती असतात? 6. आता जे आपण तयार करतोय ते खोका, त्याला किती बाजू असणार आहेत? तर या 2 असणार आहेत, त्याच्या पाठीमागच्या तशाच 2 असणार आहेत, म्हणजे एकूण 4 झाल्या. त्याच्या वरच्या 2 आहेत, तशाच खालच्या 2 असणार आहेत, म्हणजे झाल्या 4. आणि ही बाजू आहे, त्याच्याच पाठीमागची एक बाजू असणार आहे, म्हणजे झाल्या 2. एकूण बाजू किती आल्या ह्या? 8 आणि 2 10. बरोबर आहे. पृष्ठफळ 6 गुणुले बाजूचा वर्ग. कधी? जेव्हा 6 बाजू असतात तेव्हा हे सूत्र होतं. आता आपल्याकडे किती बाजू आहेत त्याच्यात तयार झालेल्या? तर 10 बाजू आहेत. म्हणजे सूत्र काय येणार आहे? 10 गुणुले बाजूंचा वर्ग. काय येईल? 10 गुणुले बाजूचा वर्ग. बाजू किती आहे? 5. 5 चा वर्ग 10 गुणुले 25 म्हणजेच 250 चौरस सेंटीमीटर. ठीक आहे. आणखी एका पद्धतीने करता येईल. बघा काय करता येईल आणखी? 2 ठोकळे आहेत, 2 घन आहेत, म्हणजेच इथं पृष्ठ किती आहेत? एका घनाचे या बाजूचे या घनाचे 5 आणि या घनाचे 5 म्हणजेच 2 घन आहेत, पृष्ठ आहेत 5 गुणुले बाजूचा वर्ग. म्हणजेच काही 2 कंसात 5 गुणुले 25 म्हणजेच काही 2 गुणुले 125 म्हणजेच 250 चौरस मीटर. हे काय असणार आहे? त्या घनाचे पृष्ठफळ. बघा त्यानंतर इष्टिकाची तीच 2.5 मीटर लांबी
1.5 मीटर रुंदी आणि 1.2 मीटर उंची असणाऱ्या इष्टिकाची ती आकाराची बंदिस्त टाकी बनवायची. तर त्यासाठी किती पत्रा वगैरे लागेल हे विचारतील, म्हणजे त्याचं काय काढावं लागेल, पृष्ठफळ लागेल. ठीक आहे. आणि ती टाकी बनवण्यासाठी 180 रुपये प्रति चौरस मीटर काय येतोय, खर्च येतोय. प्रति चौरस मीटर खर्च आहे. तर एकूण किती खर्च असेल हा प्रश्न आहे. बघ काय करावं लागेल, टाकी बनवण्यासाठी आपल्याला लांबी, रुंदी आणि उंची आहे, म्हणजेच त्याचं पृष्ठफळ काढावं लागेल. इष्टिकाची तिचे पृष्ठफळ काय येणार आहे, 2 कंसात लांबी गुणुले रुंदी अधिक रुंदी गुणुले उंची अधिक उंची गुणुले लांबी, म्हणजेच 2 कंसात लांबी किती आहे, 2.5 गुणुले 1.5 अधिक 1.5 गुणुले 1.2 अधिक 1.2 गुणुले 2.5. तर हे काय येणार आहे, 2 कंसात 3.75 अधिक 1.8 3 म्हणजे 2 गुणुले 8.55 बरोबर 17.1. 17.1 हे काय आलं त्याचं एकूण पृष्ठफळ. ठीक आहे. 17.1 हे काय आलं, 17.1 चौरस मीटर हे काय आलं, इष्टिकाची तिचं पृष्ठफळ. पण पर चौरस मीटर 180 रुपये खर्च आहे, म्हणजे एकूण खर्च काय येणार आहे, एकूण खर्च येणार आहे 17.1 गुणुले 180. एकूण खर्च किती येणार आहे तर बघा 3078 रुपये. टाकी बनवण्यासाठी येणारा खर्च आहे 3078. एका वृत्ताचे तिचे घनफळ दिलेलं आहे 2772 घन सेमी आणि उंची दिलेली आहे 18 सेंटीमीटर. तर तळाची त्रिज्या काढा हा प्रश्न आहे. ही वृत्तचिती आहे, त्याचं घनफळ दिलेलं आहे आणि उंची दिलेली आहे. तळाची त्रिज्या काढायची आहे. बघा वृत्तचितीच्या घनफळाचे सूत्र काय आहे, वृत्तचितीचे घनफळ सूत्र आहे पाय आर वर्ग एच. घनफळ आहे आपल्याकडं 2772, पायची किंमत आहे 22/7, काढायचे आर वर्ग आणि उंची सुद्धा दिलेली आहे 18. म्हणजेच काय येईल 2772 गुणुले 722 गुणुले 1/18 बरोबर आर वर्ग. बघा आर वर्ग बरोबर येणार आहे 49. तर आर बरोबर 7, म्हणजे तळाची त्रिज्या आहे 7 सेंटीमीटर.
एका वृत्तचितीची उंची 14 सेंटीमीटर आहे आणि वक्र पृष्ठफळ दिलेलं आहे. वक्र पृष्ठफळ 264 चौरस सेंटीमीटर. तर तिचे घनफळ किती असेल विचारले काय? घनफळ बघा, वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ वक्र पृष्ठफळाचे सूत्र काय? 2πr/h. काय म्हणजेच काय? 2 गुणुले उंची दिलेली आहे 14 गुणुले काय येणार आहे? r. R. हे किती आहे? 264 बरोबर 88 r. 264 भागिले 88 बरोबर r. r बरोबर येणार आहे 3. काय मिळाले? त्रिज्या मिळाली. त्याच्यावरून आपण काय काढू शकतो? वृत्तचितीचे घनफळ. वृत्तचितीचे घनफळाचं सूत्र काय होतं? πr²h. त्यानंतर आहे शंकूचे घन 4312 घन सेमी व त्याची उंची त्रिज्या किती असेल? बघा, शंकूच्या घनफळाचं क्षेत्रफळ घनफळ बरोबर 1/3 h. चार हजार 3/3 गुणुले 7 गुणुले उंची किती आहे? 1. काय येईल? 4312 गुणुले 3 गुणुले बरोबर काय येणार आहे? r² बरोबर येणार आहे 196. तर शंकूच्या बघा, 8 सेंटीमीटर व्यासाच्या शिशाच्या गोळ्यापासून 2 सेंटीमीटर व्यासाच्या किती
गोळ्या बनतील. बघा यासाठी काय करावं लागेल, 8 सेंटीमीटर व्यासाचा शिशाचा गोळा, म्हणजे तो काय असणार आहे, गोल असणार आहे. आणि 2 सेंटीमीटर व्यासाचा हा शिशाचा गोळा म्हणजे सुद्धा काय असणार आहे, गोल असणार. तर काय करावं लागेल, एकूण शिशाचा गोळा काढण्यासाठी 8 सेंटीमीटर व्यासाच्या गोलाचे घनफळ आणि 2 सेंटीमीटर व्यासाच्या गोळ्याचे घनफळ काढावे लागेल. बघा 8 सेंटीमीटर असणाऱ्या व्यास असणाऱ्या गोलाचे घनफळ, गोलाचे घनफळ सूत्र काय आहे, चार छेद 3 पाय r क्यूब. 8 सेंटीमीटर व्यास असणाऱ्या गोल, 8 सेंटीमीटर व्यास आपल्याला काय हवे, त्रिज्या. म्हणजे किती सेंटीमीटर त्रिज्या असेल याची, 4 सेंटीमीटर. म्हणजेच 8 सेंटीमीटर व्यास असणारा गोळा, त्याचे घनफळ किती असणार आहे, 4/3 गुणिले 22/7. 4 काय असणार याची त्रिज्या असणार आहे. ठीक आहे. बघा आणि 2 सेंटीमीटर व्यास असणारा म्हणजेच व्यास असणाऱ्या गोळ्याचे घनफळ, ह्याची त्रिज्या किती असणार आहे, 1 असणार आहे. म्हणजे 4/3 गुणिले 22/7 गुणिले 1 गुणिले 1 गुणिले 1 असणार आहे. बघा हे काय येईल, म्हणजेच हे काय होणार, हे कॅन्सल होणार, हे कॅन्सल होणार. म्हणजे 4 गुणिले 4 गुणिले 4, 4चा घन 64 गोळ्या तयार होणार. एकूण किती गोळ्या तयार होणार, 64 गोळ्या तयार होणार. कुणाला काय अडचण आहे का ह्याच्यामध्ये, ठीक आहे, थांबूया आपण.